कोल्हापुरात स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार घडलाय। दर्याचे वडगावमधील स्मशानभूमीत अघोरी पूजा झालेली आहे। मंतरलेला लिंबू, गुलाल, फोटो ठेवून ही पूजा सुरू होती। दोघांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडलेला आहे, तर तिघे तिथून पसार झाले। गावातील पाणीपुरवठा संस्थेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडालेली आहे। गावातील विठ्ठल सहकारी पाणीपुरवठा संस्थेसाठी आज मतदान होतंय आणि त्याआधीच भानामतीचा प्रकार घडलेला आहे। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रताप, निवडणुकीच्या आधीच हा भानामतीचा प्रकार झालेला आहे, नेमकं काय घडलंय? नक्कीच आपण पाहतो की राज्यामधील महानगरपालिकेची निवडणुकीची धामधूम थांबली आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपण पाहतो की अनेक ज्या आघोरी प्रथा आहेत त्या घडताना दिसत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील दाराच्या वडगावमध्ये स्मशानभूमीत रात्री या ठिकाणी आपण पाहतो की आघोरी या ठिकाणी कृत्य करत असताना दोघा जणांना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। या दोघा जणांमध्ये एक व्यक्ती जो आहे तो तृतीयपंथी आहे। खरं तर आपण पाहतो की अन्य 30 साथीदार देखील त्या ठिकाणी आलेले होते। गावकऱ्यांनी ते पाहिलं आणि त्याच्यानंतर सर्व साहित्य आणलेलं त्यांना घ्यायला भाग पाडला आणि त्याच्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। एकूणच आपण पाहतो की निवडणुकीच्या काळामध्ये फोटोला लिंबू टोचणे त्याचे असेल किंवा इतर आपण पाहतो की भानामतीचे प्रकार असतील, हळदी कुंकू लावणे असे प्रकार वारंवार घडत असतात आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर देखील अशाच प्रकारचा प्रकार या ठिकाणी दिसून येतो। आणि त्याचबरोबर आपण पाहतो की विठ्ठल सहकारी पाणीपुरवठा संस्थेसाठी आज मतदान होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर देखील ही भानामती केली असेल अशा प्रकारची शंका देखील गावकऱ्यांच्या मनामध्ये आहे। निश्चितच धन्यवाद प्रताप या सविस्तर माहितीसाठी।